लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल हप्त्यावरती सरकारचा मोठा परिणाम चालू झालेला आहे आणि त्यामुळे महिलांना त्यांचे हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. हो, हे खरं आहे. लाडक्या बहिणींना आता त्यांच्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. पण या संपूर्णच लाडक्या बहिणी नसणार आहे. यामध्ये खूप 20% महिला म्हणू शकता अशा असणार आहेत ज्यांना की लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि त्यामध्ये तुमचं देखील नाव असू शकतं. कारण 20% म्हणजे खूप कमी महिला बघितल्या नाही आहेत. यामध्ये 30% ते 40% माता भगिनींना हटवण्यात आलेला आहे. त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये व तुमचे WhatsAppचे ग्रुप असतील तर त्यामध्ये शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील हा महत्त्वाचा टॉपिक कळून जाणार आहे. माता भगिनींनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. जर तुम्ही यानंतर कोणताही व्हिडिओ पाहिला नाही तरी चालेल, पण आजचा व्हिडिओ जरूर पहा, कारण तुमच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तुम्हाला जर भविष्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहावाच लागणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतंय, आपण ते सर्वात आधी पाहून घेऊया की आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकारने योजनेचा खर्च कमी करत, म्हणजेच खर्च कमी करायचा आहे. समजून घ्या, महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी कसा गेम खेळत आहे. खर्च कमी करत 10,000 कोटी रुपयांची जी कपात केलेली आहे, म्हणजेच 10,000 कोटी म्हणजे छोटी किंमत नसते. 10,000 कोटी म्हणजे छोटी किंमत नसते. यामध्ये लाडकी बहीण योजना, तुमची नमो विश्वता योजना, अशा प्रकारच्या खूप साऱ्या योजना आहेत. त्या सर्व योजनांना मिसळून 10,000 कोटी रुपयांची त्यांनी ही आपली इथे कपात केलेली आहे आणि त्यामुळे इतर योजनांवरही परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या ज्या शेतकऱ्यांच्या योजना असतात, काही विधवांच्या योजना असतात, काही जे स्त्री पुरुष प्रधानमंत्री असतात त्यांच्या योजना असतात, अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असाल तर या योजनेमुळे किंवा बाकीच्या ज्या योजना आहेत त्यांच्यावरती आता लाभ मिळणार नाही व त्यावरती आता परिणाम होणार आहे आणि तुम्हाला तुमचे जे पैसे असतात, जसे विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप योजना असतात, राजश्री शाहू महाराज झाली, परत डॉक्टर पंजाबराव देशमुख झाले, अशा प्रकारचे योजनेचे पैसे हे येत नव्हते, पण आता यायला सुरुवात झालेली आहे. पण सर्वच विद्यार्थ्यांना किंवा सर्वच जे उपभोक्ता आहेत, लाभार्थी आहेत, त्यांना मिळणार नाही आहे. कारण आता यामध्ये तुम्ही पाहू शकता 10,000 रुपयांचा लाभ आता बंद होणार. यामध्ये 10,000 रुपयांचं जे अनुदान आहे ते कमी झालेलं आहे म्हणल्यावर योजना देखील कमीच होणार. त्यानंतर एप्रिल 2025 मधील 1,500 रुपयांचा हप्ता 30 एप्रिल रोजी म्हणजेच अक्षय तृतीया, आपला मराठी सण, महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांसाठी मराठी सण सर्वात आनंदाचा आणि महत्त्वाचा असतो. या अक्षय तृतीयाच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता या ठिकाणी त्यांनी मुहूर्त पाहिलेला आहे. या मुहूर्ताच्या दिवशी तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत. मुहूर्त कोणता आहे? 30 एप्रिल, म्हणजेच 30 एप्रिलचा हा मुहूर्त आहे. आपला अक्षय तृतीयाचा सण असणार आहे आणि त्या दिवसापासून 30 एप्रिल म्हणू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी 29 एप्रिल ते 1 मे पर्यंत प्रत्येक माता भगिनीला तिच्या खात्यामध्ये पैसे मिळून जाणार आहेत आणि तिचा जो एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता असणार आहे तो तिच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे. आणि आतापर्यंत महाराष्ट्र सरकार 10 हप्त्यांचे माता भगिनींना 15,000 रुपये देऊन त्यांचं काम पूर्ण करणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला सरकारने आतापर्यंत 15,000 रुपये दिलेले आहेत, पण तुम्ही आम्हाला अजून काहीच दिलं नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करायचं आहे, की जेणेकरून आम्हाला देखील खूप आनंद होतो. आणि लाईक सबस्क्राईब ही खूप छोटी गोष्ट आहे आणि फ्री गोष्ट आहे. याला काय कुठे 1 रुपया द्यायची गरज नसते. त्यामुळे काय करायचं आहे, खाली एक असं बोटाचं बटन असेल लाईकचं, ते लाईकचं बटन दाबायचं आहे आणि लाल अक्षरामध्ये या ठिकाणी असं सबस्क्राईबचं बटन असतं, ते सबस्क्राईबचं बटन दाबून टाकायचं. आणि मी जेव्हा असे सरकारी योजनांचे व्हिडिओ टाकेल ते सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. बस एवढाच खर्च आहे, त्यामध्ये तुम्हाला कुठे पैसे द्यायची गरज पण नाही आहे. आता या ठिकाणी काय आहे, सरकारने लाभार्थ्यांची छाननी चालू केली आहे. हे 100% खरं आहे की सरकारने लाभार्थ्यांची छाननी चालू केलेली आहे आणि यामध्ये 30 ते 40% महिला या बाद ठरवलेल्या आहेत. कारण तुम्हाला वाटत असेल हा एक फेक न्यूज आहे, फेक न्यूज नाही आहे. तुमचा जो 10वा हप्ता आहे तो 10वा हप्ता या पडताळणीनंतरच होणार आहे. या छाननीनंतरच तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. ती कोणकोणती छाननी असणार आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक अर्ध्या मिनिटामध्ये समजून सांगेल. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, त्यांना योजनेतून वगळले जाऊ शकते आणि वगळलं देखील जात आहे. ज्यांचे जे 2.5 लाखांपेक्षा किंवा तुम्ही 1.5 लाख म्हणू शकता, 2 लाख म्हणू शकता किंवा 2.5 लाख म्हणू शकता. तुमचं 2 लाखापर्यंत चालू शकतं, पण 2.5 लाखाच्या वरती जर तुमचं जे उत्पन्न आहे ते असेल तर तरी देखील तुम्हाला आता यातून बाद करण्यात येणार आहे. तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे. आणि 4 चाकी गाडी जर महिलाच्या नावावर असेल तर, जर समजा एखादी महिला आहे तिच्या वडिलांच्या नावावरती किंवा नवऱ्याच्या नावावरती किंवा मुलाच्या नावावरती असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण त्या महिलाच्या नावावरती 4 चाकी असेल, ट्रॅक्टर सोडून, जर ट्रॅक्टर असेल तर
तर काही प्रॉब्लेम नाही. पण टेम्पो म्हणा, कार म्हणा किंवा टू व्हीलर जरी असेल ना तिच्या नावावरती, तरी देखील ते अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि तिला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र सरकार आता किती कडक होत आहे आणि ज्यांना गरज आहे महाराष्ट्र सरकार आता फक्त त्यांनाच लाभ देणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक छोटीशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे काय, काँग्रेस सारख्या विरोधी पक्षांनी सरकारवर आरोप केला आहे की त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या नावाने फक्त निवडणुकीसाठी आश्वासन दिलं आणि आता अटी घालून महिलांना वंचित ठेवत आहेत. म्हणजे त्यांना सांगायचं काय होतं, हे देखील त्यांचं आपलं जे काँग्रेस सरकार आहे त्यांचं म्हणणं देखील बरोबर आहे. कारण जे महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारने काय केलं, जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेस त्यांनी काय केलं, प्रत्येक माता भगिनी जी 19 वर्षाच्या खाली होती तिला दिले, जी 65 वर्षाच्या वरती होती तिला लाभ दिला. त्यांचे कागदपत्र पाहिले नाही, त्यांच्याकडे फोर व्हीलर होती त्यांना देखील लाभ दिला. त्यानंतर ज्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त होतं त्यांना देखील लाभ दिला. अशा प्रत्येक जणांना लाभ दिला. पण आता त्यांनी आता अटी घालायचं काम चालू केलेलं आहे. आश्वासन दिलं होतं पण आता अटी घालत आहे आणि महिलांना वंचित ठेवत आहेत. तर महाराष्ट्र सरकारला माझं हेच म्हणणं आहे की त्यांनी काय करायचं आहे, या ठिकाणी वंचित कोणालाही न ठेवता माझं महाराष्ट्र सरकारला म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक माता भगिनी जी आपली महिला आहे त्या प्रत्येक माता भगिनीला लाभ द्या, की जेणेकरून त्यांना देखील याचा लाभ होणार आहे आणि कुठलीही माता भगिनी आता यापासून वंचित राहणार नाही आणि महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयापासून ती देखील आनंदी राहील. त्यामुळे तुम्ही कुठल्याही माता भगिनीला यामधून वंचित ठेवू नका. असं तुम्हाला देखील वाटत असेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा की प्रत्येक माता भगिनीला लाभ दिला पाहिजे की काही माता भगिनी यातून वगळल्या पाहिजे, अपात्र केल्या पाहिजे. त्यानंतर आता अजून थोडीशी माहिती आहे. लाभार्थी महिलांनी अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक प्रशासनाकडून आपली पात्रता तपासून घ्यावी आणि नियमितपणे अपडेट्स तपासत राहाव्या. म्हणजे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की तुम्हाला जी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे किंवा स्थानिक प्रशासन असणार आहे त्यांच्याकडून तुमची पात्रता तपासायची आहे वेळोवेळी जाऊन, की तुम्ही पात्र ठरलात की अपात्र ठरलात. आणि 10वा हप्ता जे तुमचं 10th इन्स्टॉलमेंट असणार आहे ते मिळण्या अगोदर तुम्हाला नक्कीच तुमची पात्रता चेक करायची आहे की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात. नाहीतर तुम्ही काय करत पाहता, वेळ पाहत बसता की आमचे पैसे येतील आमचे पैसे येतील, पण पैसे काय येणार नाहीत आणि तुमचं फुकटचा टाइमपास होईल. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, एक तर आपली लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊ शकता किंवा स्थानिक प्रशासनाकडे जाऊन तुम्ही याचं तुमचं जे रिसर्च आहे ती करू शकता आणि तुमच्या नियमित अपडेट्स तपासत राहिल्या तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. भविष्यामध्ये तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहणार आहे. तर तुम्हाला काही अजून वेगळे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कारण 10वा हप्ता हा तुम्हाला आता मी तुम्हाला समजून सांगितलंय की केव्हा मिळणार आहे. यावरती तुम्ही तुमची माहिती पाहू शकता की तुम्हाला मी सांगितलं होतं की 10वा हप्ता केव्हा मिळणार आहे. सरकारने लाभार्थ्यांची छाननी तर केलीच आहे आणि छाननी ही सुरू झालेली आहे. तुम्ही त्यामुळे आता गप्प बसू नका. जर तुम्ही या अडकण्यात फसत असाल तर लवकरात लवकर तुमची जी कागदपत्रे असतात ती कागदपत्रे व्यवस्थितरित्या करून घ्या. व काही माता भगिनींना अजून एकही रुपया आलेला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपलं जे बँक खातं आहे त्यांनी काय करून घ्यायचं आहे, बँक खातं नॅशनल बँकेचं अपडेट करून घ्यायचं आहे. कारण नॅशनल बँकेचं जेव्हा तुम्ही खातं अपडेट करून घेताल तुम्हाला लगेच लाभ देण्यात येईल. आणि नॅशनल बँकेचं खातं अपडेट केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड त्याला सीडिंग करून घ्यायचं आहे. सीडिंगचा असं तुम्हाला कळतच असेल आधार सीडिंग म्हणजे काय असतं. आधार सीडिंग म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचं आहे आणि लिंक केल्यावरती लगेच तुम्हाला लाभ देण्यात येईल आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जाणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची आणि सर्वात छोटी बातमी सांगायची होती. व्हिडिओचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देईल. आणि अजून लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फ्रेंड्स ग्रुप्समध्ये शेअर करा. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.